मनोज जरांगे शिवनेरी गडावर दाखल झालेले आहेत। आंदोलनकर्त्यांचा पहिला जत्था चाकण चौकामध्ये पोहोचलेला आहे। अंदाजे 3000 वाहनं या ताफ्यामध्ये आहेत, तर खेडमध्ये सुद्धा मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे। मनोज जरांगे शिवनेरी गडावर दाखल झालेले आहेत। आंदोलनकर्त्यांचा पहिला जत्था चाकण चौकामध्ये पोहोचलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत थेट आमचे प्रतिनिधी खेडमध्ये आहे चंद्रकांत फुंदे यांच्याकडे। चंद्रकांत, काय नेमकं वातावरण पाहायला मिळते? आपण बघू शकतो ही जी सगळी गर्दी आहे, ही सगळी गर्दी आता खेडमध्ये म्हणजे राजगुरुनगर मध्ये जरांगे पाटील अजून तिकडे शिवनेरीला गडावर जायचे, दर्शन घेणार, तिथून मग खाली नारायणगावात येणार, जुन्नरमध्ये मग खेडमध्ये येणार, मग चाकणला येणार। पण प्रत्येक गावागावात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये इकडे उत्तर भागात प्रत्येक गावागावात इकडे सगळ्या मराठा आंदोलकांनी स्वागतासाठी अगदी जय्यत तयारी केलेली आहे। आपल्यासोबत या खेडमधील सगळे मराठा आंदोलक आहेत। काय सांगाल, काय काय तयारी, कसं तुमचं प्लॅनिंग? खरं तर मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस मागच्या वेळेसचा अनुभव घेऊन मोठ्या तयारीने राज्यातले सर्व मराठा बांधव तयारीला आहेत। आम्हीही खेड तालुक्याच्या वतीने यामध्ये कुठेच कमी पडणार नाही, कारण हा तालुका पुणे जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अंतराळीनंतर 120 दिवसाचं सलग पाटलांसोबतचं उपोषण या तालुक्याने केलेलं आहे। पश्चिम महाराष्ट्रातली मोठी सभा या तालुक्यात झाली आहे आणि आम्हाला आनंद आहे की पाटलांनी मागच्या वेळेस पुण्यातनं गेले, यावेळेस शिवनेरीचं दर्शन घेऊन आमच्या या उत्तर पुणे जिल्ह्यातनं पाटील जात आहेत। लाखोंच्या संख्येने जनसमुदाय यावरती रस्त्यावरती उतरणार आहे। सकाळपासून 6 वाजल्यापासून हजारो गाड्या हायवेने त्या ठिकाणी जात आहेत। पाटलांच्या ताफ्यात येणाऱ्या लोकांची नाश्त्याची, जेवणाची, आंघोळीची व्यवस्था। किती गाड्या गेल्या असतील आता सकाळपासून? जवळपास 10,000 गाड्या सकाळी 6 वाजल्यापासून बायपासने त्या ठिकाणी गेलेल्या आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावरच्या प्रत्येक मंगल कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या लोकांची नाश्त्याची असेल, जेवणाची व्यवस्था असेल किंवा आंघोळीची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था असेल। साधारण पाटील इथं किती वाजेपर्यंत येणं अपेक्षित? पाटील अजून 1-1.5 तासात, खरं तर 10 वाजता पाटील येणं अपेक्षित होतं, पण पहाटे 5 वाजता पाटील शिवनेरीला आलेत। न झोपता तसंच दर्शन करायला पाटील आवरून गेलेत। आपण पाहतोय की त्यांना काल दुपारी शिवनेरीला पोहोचणं अपेक्षित असताना आजची पाठ झाली, त्यामुळे आमच्याकडे यायला किती वाजू द्यात तरी आम्ही सर्वजण रस्त्यावरती पाटलांचं स्वागत करण्यासाठी, त्यांच्यासोबत मुंबईला जाण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत। किती गाड्या जातील सगळ्या? कारण आळेपाटा मुंबईची परसबाग मानली जाते, सगळे इकडले लोक नेहमी मुंबईला जातात, भाजीपाला सगळं इकडलं। तुमचं कनेक्ट कसं असेल आंदोलनाशी? खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यातला जवळपास प्रत्येक तालुक्यातला 20-30% समाज हा मुंबईला राहिला आहे। मग डबेवाल्यांच्या माध्यमातून असेल, कामाच्या नोकरीच्या निमित्तानं असेल, आमच्या या पश्चिम भागातली अनेक लोक मुंबईला राहिले आहेत। ती लोक जय्यत तयारी मुंबई या ठिकाणी करतायत आणि गावाकडची लोक लाखोच्या संख्येने मुंबईला जाणार आहे। आम्हाला वाटतं की करोडोंचा आकडा या ठिकाणी हे रेकॉर्ड ब्रेक मोडलं जाईल आणि उत्तर पुणे जिल्ह्यातनं मुंबईकडे जाताना मागच्या वेळेसपेक्षा न भूतो न भविष्याची गर्दी या ठिकाणी होईल। पण आता सरकारने काही बंधनं घातली तुमच्या आंदोलनावर। 8 तास आंदोलन करायचं, तिथं आझाद मैदानावर अन्न शिजवायचं नाही, अटी शर्ती आहेत, मग कसं करणार ही सगळी गर्दी? खरं तर सरकार आणि न्यायालय या बाबतीत अलीकडच्या कालखंडात न बोललेलं बरं। आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांपासून पक्षांची अवस्था, न्यायालयाच्या निकालांची अवस्था काय, त्यामुळे आम्ही आता कशाचीच फिकीर करणार नाही। आझाद मैदानावरती आम्ही कसंही जाणार। सरकारने वेगळ्या पद्धतीने आम्हाला रोखायचा प्रयत्न केला तर गनिमी गावा करून जाऊ। मुंबईत कसं पोहोचायचं हे सगळ्या मावळ्यांना माहिती आहे, परंतु आम्हाला एवढंच माहिती आहे की जर 1 दिवसाची परमिशन तुम्ही आम्हाला आंदोलन देता तर 1 दिवसात आमचा निकाल लावा, आम्ही गुलाल उधळायला घरी येऊ। तुमच्यात जर हिंमत आहे तर 1 दिवसात निकाल लावा। तुम्ही जोपर्यंत निकाल लावणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। मुंबईला दररोजच्या कीर्तनांचं नियोजन, दररोजच्या भजनांचं नियोजन, पुढच्या 30 दिवसाचं आमरण उपोषणाचं नियोजन आमच्या सर्व मराठा बांधवांचं ठरलेलं आहे। त्यामुळे परवानगी मिळो न मिळो आम्ही आझाद मैदानावर पोहोचणार। जागा झाली नाही तर मंत्रालय परिसरात जाऊ, आम्हाला वाटलं तर लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ, मरीन ड्राईव्हला फिरू। या ग्रामीण भागातल्या लोकांनी मुंबई पाहिली नाही, आंदोलन बरोबर आम्ही त्या भागात फिरू। गर्दी नाही झाली आझाद मैदानात तर आम्ही बाजूला फिरू, पण मुंबई मात्र आम्ही सोडणार नाही। काय भूमिका आहे? साधारण किती लोक जातात आपल्या भागात? आमच्या तालुक्यातून जवळजवळ 20 ते 25 हजार लोक जातील असा आमचा अंदाज आहे आणि आमच्या तालुक्याचं भाग्य आहे की जरांगे पाटील आमच्या तालुक्यातून जात आहे। ज्याप्रमाणे शिवजयंतीचा उत्सव आम्ही साजरा करतो